विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या नावाचं पत्र उद्धव ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र सुपूर्द. भाजप आमदार सुरेश धस यांनी गळाभेट घेत केलं भास्कर जाधवांचं अभिनंदन. विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी पत्र दिल्यानंतर दिल्या शुभेच्छा. विधानसभा विरोधी पक्षनेते पद ठाकरेंची शिवसेना आणि आम्हाला अडीच वर्ष मिळावं, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी. तर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही, सूत्रांची माहिती. विरोधी पक्षनेते पदासाठी 2.5 वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट. मंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. विधिमंडळ समित्या आणि महामंडळ नियुक्तींबाबत चर्चा. लवकरच नियुक्त्या जाहीर केल्या जातील, सुनील तटकरेंची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसची देवगिरी बंगल्यावरची बैठक संपली. बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी स्वीकारला धनंजय मुंडेंचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिफारस केली होती. राजीनामा देणार नसाल तर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल. देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना तंबी दिल्याची माहिती. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण काय? नैतिकता की आजारपण? उद्धव ठाकरेंचा सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो आधीच समोर आले होते काय? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, उद्धव ठाकरेंची मागणी. अधिवेशन काळातच या गोष्टी कशा बाहेर आल्या? ठाकरेंचा सवाल. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी थेट माध्यमांना दिली. राजीनाम्याची माहिती सभागृहात देणं अपेक्षित होतं, त्यामुळे उद्या आम्ही त्यांच्यावर हक्कभंग आणणार. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालत होतं, त्यामुळे सरकारही देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी आहे. नाना पटोलेंची टीका. धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स, त्यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा, प्रणिती शिंदेंची मागणी. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घ्यायला नको होती. निर्लज्जपणाचा कळस गाठल्यानंतर राजीनामा दिला. यशोमती ठाकूर यांची टीका. हेच सत्ताधारी लोक अजित पवारांनी घोटाळा केल्याचं म्हणत होते, आता तेच लोक त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहेत. ठाकूर यांचं टीकास्त्र. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यास इतका उशीर का केला? त्यांना सरकारकडून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांचा आरोप. मात्र जनतेच्या रेट्यापुढे मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. अमर काळे यांची टीका. धनंजय मुंडेंनी आजारपणाचं कारण देत राजीनामा दिला, ही कसली प्रवृत्ती? बच्चू कडूंचा संतप्त सवाल. तर सरकार अशा प्रवृत्तींना खतपाणी घालतंय, कडूंचा आरोप. माध्यमांसमोर आल्यानंतर सरकारनं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. याआधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फोटो पाहिले नव्हते का? इम्तियाज जलील यांचा संतप्त सवाल. अबू आझमींसह राहुल सोलापूरकर आणि कोरटकरही दोषी. मात्र विधान परिषदेत आम्हाला भूमिका मांडू दिली नाही. सरकार यांना संरक्षण देतंय का? अंबादास दानवेंचा सवाल. धनंजय मुंडेंचं राजकारण संपवू असं कुणी म्हणत असेल तर परळी आणि महाराष्ट्रातील जनता तसं होऊ देणार नाही. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर समर्थकांची भावना. परभणीत संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूच्या चौकशीला सुरुवात. चौकशीसाठी नियुक्त केलेले निवृत्त न्यायमूर्ती विजय अचलिया यांनी परभणीत पाहणी केली. धनंजय मुंडेंवरील कारवाई राजकीय द्वेषातून. कार्यकर्त्यांनी गुन्हा केला, मग धनंजय मुंडे दोषी कसे? परळीकरांचा सवाल. पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंचं मौन आंदोलन. संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचा केला निषेध. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, पण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी पोलिसांवर कारवाई का नाही? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला प्रश्न. न्याय मिळण्यासाठी पीडित उच्चवर्णीयच हवा का? दलितांना न्याय मिळवण्यास विलंब का? आंबेडकरांचा सवाल. मुंबईच्या बाळासाहेब भवनमध्ये वाल्मिक कराड विरोधात शिवसेनेचं आंदोलन. वाल्मिक कराडला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक.
शिंदेच्या शिवसेनेकडून वाल्मिक कराडच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन, वाल्मिक कराडला फाशी द्यावी या मागणीसाठी आंदोलन, कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर वाल्मिक कराड विरोधात सत्ताधारी शिवसेना रस्त्यावर. पालघरमध्ये कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत केलं दहन. शिर्डीत युवा सेनेचा वाल्मिक कराडचा पुतळा जाळत निषेध आंदोलन. शिंदे गटाच्या युवा सेनेच्या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडचा निषेध करताना केली तीव्र शब्दात घोषणाबाजी. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळ शिंदेच्या शिवसेनेतर्फे वाल्मिक कराड विरोधात आंदोलन. यावेळी कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले, कराडला फाशी देण्याचीही मागणी केली. कराडच्या पुतळ्याचंही दहन केलं. सोलापूरच्या बार्शीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. तहसीलदार कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या पोस्टरचं केलं दहन. देशमुख हत्या प्रकरणी मुंडेंना आरोपी करण्याची मराठा समाजाची मागणी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक. सोलापुरात सकल मराठा समाज संघटनेच्या वतीनं धनंजय मुंडेंविरोधात मूक आंदोलन. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करून त्यांना बडतर्फ करून सह आरोपी करण्याची मागणी. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचीही केली मागणी. धनंजय मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक. संतप्त तरुणांनी धनंजय मुंडे यांच्यासह आरोपींचे फोटो जाळले. आरोपींना फाशी द्या. धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीसह 302चा गुन्हा दाखल करा. आंदोलकांची मागणी. रायगडच्या महाडमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या आरोपींना फाशी द्या. कराडच्या पुतळ्याचं दहन करत कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. आज विधानसभेत अबू आझमींवर कारवाई होण्यासाठी सत्ताधारी आक्रमक होण्याची शक्यता. आझमींवर कारवाई होण्याची शक्यता. अकोल्यात समाजवादी पक्षाचे महानगराध्यक्ष आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. ठाकरेंच्या शिवसेनेनं अबू आझमींविरोधात केलेल्या चिखलफेक आंदोलनादरम्यान हा प्रकार घडला. यावेळी समाजवादी पक्षाकडून अबू आझमी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. औरंगजेबाबाबतचं वक्तव्य अबू आझमींनी घेतलं मागे. वक्तव्याची तोडमोड करून दाखवण्यात आली. इतिहासकारांनी औरंगजेबाबाबत जे लिहिलं आहे तेच बोलून दाखवल्याचं अबू आझमी यांचं स्पष्टीकरण. अबू आझमींवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे. चर्चेत राहण्यासाठी ते वारंवार असे आरोप करतात. मंत्री उदय सामंत यांची टीका. ज्यांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे त्यांनी स्वतःच्या घरात औरंगजेबाची कबर बांधावी. नवनीत राणांची अबू आझमींवर टीका. संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे असंही केलं वक्तव्य. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली असून उद्याही हा मुद्दा लावून धरणार. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. अबू आझमी यांनी औरंगजेबाविषयी केलेलं वक्तव्य कोट्यवधींची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी केलंय. भारतीय जनता पार्टी संकटात असताना तिला वाचवण्यासाठी अबू आझमी यांनी वक्तव्य केल्याचीही इम्तियाज जलील यांची टीका. अबू आझमी यांच्या मुलाने फरहानने गोव्यात घातला राडा. इंडिकेटर न दाखवता कारने दिशा बदलल्यामुळे कांदोळी येथे वाद झाला. या प्रकरणी पोलिसांनी फरहान आझमीसह इतरांविरोधात गुन्हा नोंद केला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज होणार. कोकाटेंच्या अर्जावर आज सुनावणी होणार. शिंदेच्या शिवसेनेने आनंद दिघे यांचा अपमान केला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीची शिंदेच्या सेनेवर टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टातील याचिकेवरील सुनावणी आता 6 मे रोजी. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेंकडून सर्व आमदारांना छावा सिनेमा पाहण्याचं दिलं निमंत्रण. नरिमन पॉइंट मधील आयनॉक्स या ठिकाणी विशेष शोचं आयोजन. नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी केलेलं भूसंपादन हायकोर्टाकडून रद्द. विमानतळाच्या वॉटर ड्रेनेज सिस्टीम करता पनवेल येथील वहाळ गावातील शेतकऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दुय्यम अभियंता संवर्गाची 9 मार्चची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा अंदाजे 15 दिवसांच्या आत घेण्याचं नियोजन. पुणे महानगरपालिकेचा 12,618 कोटींचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. बृहन्मुंबई महापालिकेच्या 2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला. प्रस्तावित प्रकल्पांची निविदा मागे कामे महिनाभरात पूर्ण करा, फडणवीसांचे निर्देश. नाशिकच्या काळाराम मंदिरात मंत्री रामदास आठवलेंनी सपत्नीक घेतलं दर्शन. काळाराम मंदिर सत्याग्रहानिमित्त आठवले नाशिकमध्ये. यावेळी मानाचा फेटा देऊन आठवलेंचा सत्कार. धुळे जिल्हा न्यायालयाचा जयकुमार रावल यांना दणका. खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपतींची जमीन हडप केल्याचा आरोप करत जमीन परत करण्याचे न्यायालयाचे आदेश. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसच्या पार. तापमान अजून वाढण्याची शक्यता. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरण. पीडित तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदवला तर आरोपी दत्तात्रय गाडेचीही ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. जालना जिल्ह्यातील गांधीनगर भागात किरकोळ वादातून 2 गटात दगडफेक. दगडफेकीत वाहनांची तोडफोड. लहान मुलांच्या वादाच्या किरकोळ कारणातून 2 गटात राडा झाल्याची माहिती. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या मोठ्या माजी महिला नेत्याच्या नातीच्या अपहरणाची चर्चा. 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्याने खळबळ. पोलिसांकडून 2 पथकं गठीत करून तपास सुरू. गडचिरोलीतील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 24 तासात अटक. शौचास गेलेल्या तरुणीला मारहाण करून अत्याचार झाला होता. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीनं आईस्क्रीममध्ये फंगस दिल्याचा धक्कादायक प्रकार. कंपनी विरोधात मनसे आक्रमक. कंपनी बंद करण्याची मनसेची मागणी. मुंबईच्या वरळी सी लिंकवर भरधाव वेगात गाडी चालवल्यानं 24 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल. अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी ही कारवाई केली. अपघातात जीवितहानी नाही, गाडीचं मात्र नुकसान झालं. नांदेडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू. दोघेही माहूर तालुक्यातील पानोळा गावचे रहिवासी. विदर्भातील पांगरी इथे देवदर्शन करून गावी येत असताना असोली गावाजवळ हा अपघात झाला. दोघेही सख्खे मेहुणे होते. रायगड येथील ताम्हिणी घाटात कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले. कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती. पालघरमध्ये जंगलाला लागलेली आग अजूनही कायम. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह उरसे साये गावातील तरुणांच्या साहाय्यानं आग विझवण्याचे सरतीचे प्रयत्न सुरू. डहाणूच्या उरसे साये भागात जंगलाला भीषण आग लागली. शिकारीसाठी लावण्यात आलेल्या आगीचं वणव्यात रूपांतर. आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती जळून खाक. पुण्याच्या कात्रजमधील साई इंडस्ट्रीयल एरियातील भूषण एंटरप्राइजेस कंपनीला आग लागली. आगीचं कारण अस्पष्ट. नाशिकच्या साईनाथ नगर भागातील फर्निचर दुकानालाही भीषण आग. लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. भीषण आग लागल्यानं परिसरात बघ्यांची मोठी गर्दी. नाशिक जिल्हा रुग्णालयातील आवारात एकाला मारहाण झाली. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. श्रीरामपूर शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या मोरगे वस्ती परिसरात रात्री अवघ्या 42 मिनिटात 5 ठिकाणी घरफोड्या. लाखोंचा ऐवज लंपास. पोलीस सुरक्षा वाढवण्याची नागरिकांची मागणी. आळंदीच्या देहू फाटा परिसरातील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत 15 वर्षीय मुलाचा विनयभंग. मुलाकडे संगीत विषय शिकवणाऱ्या शिक्षकानं केली शरीर सुखाची मागणी. विद्यार्थ्याची दिघी पोलिसांकडे तक्रार. सांगलीच्या कुपवाड भागात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या. हत्या करणाऱ्या तरुणाच्या मामा आणि त्याच्या मुलाला अटक. अहिल्यानगर येथे आपापसातील वादातून एका तरुणाची अपहरण करून हत्या. जुन्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती. पोलिसांनी 9 जणांना अटक केली. अमरावतीत 26 वर्षीय तरुणाची हत्या. मृत ऋषिकेशच्या डोक्यावर गंभीर घाव.
हात जळालेल्या अवस्थेत आणि दुचाकी आढळली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतची कागदपत्रे अज्ञात व्यक्तीने जाळली. याबाबत अद्याप तरी कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. गडचिरोली पोलीस दलाला फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार. प्रोजेक्ट उडान उपक्रमाची दखल घेत दिल्लीच्या भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाने दिला पुरस्कार. देशातील पहिले 13D थिएटर उभारलं कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 6 मार्चला लोकार्पण होणार. आमदार विनायक कोरे यांची माहिती. त्यासाठी पन्हाळ्याला केली आकर्षक रोषणाई. जळगाव शहरातील प्रलंबित नागरी सुविधांबाबत काँग्रेसच्या वतीनं जळगाव महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शनं. नागरिकांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा. महायुती सरकार विरोधात काँग्रेसचं धरणे आंदोलन. गोंदिया शहरातील गांधी प्रतिमेसमोर महायुती सरकारच्या विविध धोरणांचा केला निषेध. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत काँग्रेसचं धरणे आंदोलन. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे आंदोलनात सहभागी. आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नसल्याचा काँग्रेसचा आरोप. नाशिकच्या चांदोडमध्ये काँग्रेसचं धरणे आंदोलन. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावं. घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. सिंधुदुर्गात शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची देखील केली मागणी. बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी बौद्ध बांधवांनी भंडाऱ्यात काढला विराट मोर्चा. शास्त्री चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचं त्रिमूर्ती चौकात झालं सभेत रूपांतर. गडचिरोली शहरालगत रानटी हत्तींच्या कळपाचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गेल्या काही दिवसांपासून पिकांची मोठ्या प्रमाणात हत्तींकडून नासाडी सुरू आहे. कोकणात शिमगोत्सवानिमित्त काही गावांमध्ये पालखी सजवणं आणि देवाला रूपं लावण्यास सुरुवात. मिरजोळे गावामध्ये पारंपरिक ढोल ताशांचा गजर करत देवाला रूपं लावली जात आहेत. महिनाभर हा उत्सव सुरू राहणार. विठाबाई नारायणगावकरांच्या कन्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी संध्या माने सोलापूरकर यांचं निधन. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर. मुखवा येथे पंतप्रधान करणार गंगापूजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2 रशिया दौऱ्यांवर 15 कोटी रुपयांहून अधिक खर्च. तर अबुधाबी दौऱ्यासाठी सुमारे 5 कोटी रुपये खर्च झाले. माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती उघड झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल 10 दिवस विपश्यना करणार. पंजाबमधील होशियारपूर येथील ध्यान केंद्रात ध्यान करणार. एखाद्याला मिया तिया किंवा पाकिस्तानी म्हणणं वाईट असू शकतं, परंतु भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम 298 अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा होऊ शकत नाही. एका याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंगची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना धमकी. दक्षिण कोरियात अमेरिकन विमानवाहू जहाज आणि लष्कराची हालचाल पाहून जशास तसं प्रत्युत्तर देऊ अशी किम यो जोंग यांची ट्रम्प यांना धमकी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.